अजून पण काही पार्टिसिपंटला प्रॉब्लेम येतोय? ओके, तर आपण बेसिक्स ऑफ शेअर मार्केट बद्दल पाहतोय. म्हणजेच आपण कोणता पण जर ग्रॅज्युएशन किंवा कोणत्या पण नंतर आपण जॉब करतो त्यासाठी आपल्याला काय रिक्वायरमेंट असते, आपल्याला नॉलेजची. ओके, त्याचप्रमाणे आपल्याला जर शेअर मार्केट करायचंय तर आपल्याला त्याबद्दलची नॉलेजची गरज आहे. म्हणून आपण हा पहिल्यांदा बेसिकचा पार्ट घेणार आहे शेअर मार्केटचा. ओके, ओके. तर आजच्या कंटेंटमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? व्हाय अँड हाऊ टू इन्व्हेस्ट, व्हेरियस टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट, कोणकोणते जे ऑप्शन्स अवेलेबल आहे इन्व्हेस्टमेंटचे ते पाहणार आहोत. प्रायमरी मार्केट काय, सेकंडरी मार्केट काय ते. ओके, नेक्स्ट म्युच्युअल फंड्स म्हणजे काय तो पार्ट पाहणार आहोत. नेक्स्ट कशा प्रकारे आपण स्टॉक मार्केटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो तो पार्ट पाहणार आहोत. इक्विटी मार्केट म्हणजे काय, कोणकोणते फॅक्टर्स आहे हे शेअर प्राइसला एफेक्ट करतात तो पार्ट पाहणार आहोत. नेक्स्ट कोणकोणते डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय तो पार्ट पाहणार आहोत. कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट आणि मेन फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. हा पार्ट आपल्याला टोटली ब्रीफ मध्ये आपण एक्सप्लेन करत असतो. ओके, पण आपण हा जो काय ओव्हरलुक घेणार प्रत्येक गोष्टीचा, की ऍटलिस्ट जे स्टार्टअप मेंबर्स आहे झालं कॉन्टॅक्ट दाखवायले का मध्ये? प्लीज प्रत्येकाने म्यूट करा. ओके, तर फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस हा पार्ट पाहणार आहोत. तर फर्स्ट, व्हाय अँड हाऊ टू इन्व्हेस्ट. आपल्याला इन्व्हेस्टमेंटची गरज का? आता प्रत्येकाला माहिती आहे की कोरोना आला. ओके, त्यामुळे खूप फायनान्शियल इश्यू प्रत्येकाचे आले. ते का आले? तर आपण आपली जी सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट ही प्रॉपर वेने केली नाही म्हणून. ती कशी? सपोज आता फर्स्ट दोन गोष्टींचा डिफरन्स समजून घ्या. सेव्हिंग म्हणजे काय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. ओके, सेव्हिंग म्हणजे काय आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय हा पार्ट जर समजला तर आपण ह्या दोन्ही गोष्टीद्वारे आपण आपली जी ग्रोथ आहे ती 100% करू शकतो. ती कशी? आता सेव्हिंग म्हणजे काय? सपोज तुम्ही मार्केटमध्ये गेले, एक तुम्हाला काय घ्यायचं, गोष्ट घ्यायची, काही पण XYZ गोष्ट घ्यायची, तर तुमच्याकडे 100 रुपीज आहे आणि त्या सेम क्वालिटीच्या फक्त कंपनी डिफरंट, एक 80 रुपीजची एक 60 रुपीजची गोष्ट आहे. जर तुम्ही सपोज 80 ऐवजी 60 रुपीजची जर गोष्ट घेतली तर तुम्ही तिथं काय करताय, 20 रुपीजची काय करताय, सेव्हिंग करताय. ओके, त्याला काय म्हणतो आपण सेव्हिंग. म्हणजे तुमच्याकडे 100 रुपीज होते, तुम्ही 20 रुपीज काय केले तिथं त्या गोष्टीमध्ये, 80 आणि 60 मध्ये 20 रुपीज वाचवले, ही काय तुमची सेव्हिंग. आणि जे 40 रुपीज हे कुठेतरी काय केले तुम्ही, म्युच्युअल फंड म्हणा किंवा आयडी म्हणा, एक्झाम्पल देतो 100 रुपीजचा, त्यांनी तर होणार नाही, किंवा शेअर्स मध्ये इन्व्हेस्ट केले, त्याला काय म्हणतो आपण इन्व्हेस्ट. सेव्हिंग म्हणजे आपण जो अनावश्यक खर्च आहे तो टाळतो आणि त्यातून जी आपल्याकडे जी अमाऊंट राहते त्याला आपण काय म्हणतो सेव्हिंग. आणि तुमच्याकडे जी एक्स्ट्रा आहे, तुमचे जे एक्सपेन्सेस आहे ते सोडून जर जी काय अमाऊंट असते ती आपण कुठेतरी काय करत असतो, इन्व्हेस्टमेंट. आता पुढे आपण पाहणार आहे कोणकोणते इन्व्हेस्टमेंटची टाईप आहे, तिथे काय करत असतो आपण इन्व्हेस्टमेंट, त्याला म्हणत असतो आपण सेव्हिंग अँड इन्व्हेस्टमेंट. ओके, सगळ्यात लाईफमध्ये असं आत्ताच्या करोनाने जर ही गोष्ट सगळ्यात जास्त जी शिकवली असेल तर ती फर्स्ट सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच आता लोक काय करताय, सेव्हिंग करताय. म्हणजे आता कोरोनाच्या काळात सेव्हिंग करताय की आपले एक्सपेन्सेस कमी करण्याचा. ओके, आणि ह्या कोरोनाच्या काळात कोणाला वाचवले, ज्यांनी आधी इन्व्हेस्टमेंट केली होती, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट, ते आता नीट व्यवस्थित, म्हणजे त्यांचं जे आता जे रेग्युलर रुटीन हे व्यवस्थित चालू आहे. परत अजून म्हणजे तुम्हाला समजलं की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, सेव्हिंग. ओके, तर नेक्स्ट आता आपल्याला काय करायचंय की सेव्हिंग पण करायची आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता त्याच्यासाठी प्रत्येकाला सपोज काही ना काही अर्निंग सोर्स असतो प्रत्येकाला. कोणी जॉब करतं, कोणी बिझनेस करतं, त्यामधून अर्निंग सोर्स, त्यामध्ये सेव्हिंग आणि सेव्हिंग करून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आता प्रत्येकाचे जे गोल असतात, म्हणजे माझा सोबत गोल आहे एखाद्याचं की कार घ्यायचं, एखादा फ्लॅट घ्यायचा, एखादा अजून काही न्यू एखादा प्लॉट घ्यायचा, असे प्रत्येकाचे स्वप्न आहे. हे कधी कम्प्लीट होतील, जेव्हा आपण सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू. ओके, आता कोणकोणते ऑप्शन्स अवेलेबल सेव्हिंगचे हे पाहूया. आता दोन टाईपचे सेव्हिंगचे ऑप्शन्स अवेलेबल, एक फिजिकल ऍसेट्स आणि फायनान्शियल ऍसेट्स. फिजिकल ऍसेट्स मीन्स काय, सपोज रिअल इस्टेट, गोल्ड, ज्वेलरी, कमोडिटीज, हा पार्ट म्हणजे काय तुमचा फिजिकल ऍसेट. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की गोल्डचा जो इंटरेस्ट होता, म्हणजे रेट होता,
तो काय होता सोबत काही वर्षापूर्वी 30,000ची नियर अबाउट होता. आता तो किती झालेला आहे 48 to 49,000 झालेला, म्हणजे इतकी प्रचंड काही वर्षातच त्याची ग्रोथ झाली. म्हणजे ती पण आपली एक फिजिकल ऍसेट मध्ये आपली जर इन्व्हेस्टमेंट असते तर त्याचा पण आपल्याला फायदा झाला असता. नेक्स्ट रिअल एस्टेट. तुम्हाला माहिती आहे की तुमचे सोबत वडील किंवा जे आजोबातींनी काही काही ज्या जमिनी घेतल्या, काही काही प्लॉट घेतले, त्याची आता किंमत किती प्रकारे वाढलेली, हा पण एक तुमचा काय आला इन्व्हेस्टमेंटचा. म्हणजे आपण जे इन्व्हेस्टमेंट केलेली मनी ती काय आली मल्टिप्लाय झाली. ओके. आपलं एमच काय इन्व्हेस्टमेंट करणं की आपल्या जे अमाऊंट आहे ती ग्रो होण्यासाठी, काहीतरी पर्सेंटेज मध्ये इन्क्रीज होण्यासाठी. सेम तसंच कमोडिटी. ओके. अशा प्रकारचे जे फिजिकल ऍसेट्स आहे त्यामध्ये आपण काय करत असतो इन्व्हेस्टमेंट करत असतो. आता नेक्स्ट फायनान्शियल ऍसेट्स कोणकोणते. सपोज बँक डिपॉझिट, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स, इन्शुरन्स, पीपीएफ, ईपीएफ, इक्विटी डेरिव्हेटिव्ह, बॉन्ड्स, डिबेंचर, करन्सीज, म्युच्युअल फंड्स, हा सगळा पार्ट काय तुमचा फायनान्शियल ऍसेट. आता सगळ्यांना माहिती की बँक डिपॉझिट म्हणजे काय. सपोज आपण आरडी करतो किंवा एफडी करतो. ओके. त्याचा इंटरेस्ट किती आहे 6 to 8% इंटरेस्ट आहे. तिथून पण आपण सपोज ही लिक्विड फंड म्हणून पण आपण म्हणू शकतो की आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा आपण ब्रेक करू शकतो. आणि आपल्याला जेव्हा आता काहींना जो इश्यू आला असेल त्यांनी एफडी ब्रेक केली असेल, आरडी ब्रेक केली असेल, त्याच्यातून आपल्या जो खर्च करतोय तो चालवत आहे. बँक डिपॉझिट मध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करून आपण 6 to 8% रिटर्न घेत असतो. पोस्ट ऑफिस मध्ये पण आपण 6 to 8% रिटर्न घेत असतो. आता नेक्स्ट येतो इन्शुरन्स. इन्शुरन्स म्हणजे काय. ओके. प्रत्येकाला इन्शुरन्स म्हणजे काय एक वाटतं की फक्त एक सिक्युरिटी पर्पज आहे, तर तो इन्व्हेस्टमेंट पर्पज पण आहे. दोन्ही साईडने इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि कव्हर पण आहे. म्हणजेच आता जे इन्शुरन्स आहे फक्त कव्हर देतं, लाईफ कव्हर देतं. आपण नसताना आपल्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी लाईफ कव्हर होता. आणि काही जे इन्शुरन्स आहे हे काय करतं आपल्या फॅमिलीला. ओके. आणि आपण असताना पण आपल्याला त्यामधून इंटरेस्ट किंवा आपल्याला काही जे इन्व्हेस्टमेंटद्वारे आपल्याला अमाऊंट चांगल्या प्रकारे रिटर्न्स देत असतात. सपोज आपण पाहूया एखादे टाइप्स कोणकोणते. आता सपोज प्रत्येकाला माहिती आहे की सपोज कोणकोणत्या टाईपचे इन्शुरन्स असतात. लाईफ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, प्रॉपर्टी इन्शुरन्स, मोबाईल इन्शुरन्स किंवा अदर टाईपचे इन्शुरन्स आहे. तर फर्स्ट मेन जो इन्शुरन्स आहे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे लाईफ इन्शुरन्स. दुसरा आहे मोटर आणि हेल्थ. हे जे 3 इन्शुरन्स मी समज याच्यातून सांगतो काय की आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा पार्ट हा स्टॉक मार्केटच्या रिलेटेड जरी नसला किंवा आपण आपल्याला इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड आहे, आपल्याला फायनान्शियली ग्रो व्हायचंय, त्यामुळे सगळ्या गोष्टीचं आपल्याला प्रॉपर नॉलेज पाहिजे. म्हणून आपण हा पण थोडाफार एक फुलाची पाकळी म्हणून आपण एक्सप्लेन करतोय. ओके. लाईफ इन्शुरन्स असो, मोटर इन्शुरन्स असो किंवा हेल्थ इन्शुरन्स. ओके. लाईफ इन्शुरन्स मध्ये काय सोबत टर्म प्लॅन, एन्व्हायरमेंट प्लॅन किंवा युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन, होल लाईफ प्लॅन. आता टर्म प्लॅन म्हणजे काय, तर फक्त आपली जी लाईफ आहे आपल्या लाईफला सिक्युअर केलं तर तिथं आपल्याला काही रिटर्न्स काही भेटते नाही. फक्त आपण नसताना म्हणजे आपल्याला काही झालं असताना तर आपल्या जे फॅमिलीला ती XYZ अमाऊंट ती भेटत असते, त्याला टर्म प्लॅन म्हणतो. जो एन्व्हायरमेंट प्लॅन आहे एक मिनिट माझा साऊंड चेक करतो, मी अनम्यूट करतो. माझा साऊंड प्रत्येकाला क्लिअर येतोय का. हॅलो. हो येतोय मला सर. ओके. अजून कोणाला साऊंड येतोय. एक मिनिट. हर्षद कुलकर्णी सर. हो येतोय. ओके. येतोय सर. ओके येतोय मला. ओके ठीक आहे. हर्षद कुलकर्णी सरांनी हे केलेलं आहे. ओके ठीक आहे चला. ओके. अशा टाईपचे जे प्लॅन्स आहे सपोज युनिट लिंक इन्शुरन्स प्लॅन हे मार्केटशी निगडीत आहे, यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ओके. तर होल लाईफ इन्शुरन्स म्हणजे आपण आपल्या पर 100 इयर्स पर्यंत आपल्याला काही काही इन्शुरन्स कव्हर देत असतात, तो पण पार्ट इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट आता काय प्रत्येकाला माहिती आहे बेनिफिट कोणते, टॅक्स बेनिफिट किंवा अदर जे सेव्हिंग बेनिफिट हे प्रत्येकाला भेटत असतात. नेक्स्ट मोटर, मी फक्त ओव्हरलुक करतोय. मोटर इन्शुरन्स कारचा, टू व्हीलरचा. ओके. थर्ड पार्टी किंवा फुल हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. ओके. तर हा पण एक पार्ट आपला जो इन्शुरन्सचा पार्ट आहे हा पण एक खूप गरजेचा आहे आपल्याला. म्हणजेच आपण पार्ट पाहतोय की कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर बँक डिपॉझिटमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, इन्शुरन्समध्ये
PPF, EPF मध्ये जे प्रोव्हिडंट फंड्स आहे त्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो, किंवा इक्विटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच आपण जे फ्युचर्स आणि ऑप्शन्स त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो काही ठराविक कालावधीसाठी. नेक्स्ट तुमचे जे बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स ह्यामध्ये पण आपल्याला काय भेटत असतो, इंटरेस्ट भेटत असतो. सो बॉन्ड्स काय, डिबेंचर्स काय, आपण हे डिटेलमध्ये नंतरच्या सेशन्स मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पण आपल्याला जी कंपनीचे बॉन्ड्स किंवा डिबेंचर्स असतात त्याच्यामध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी रिटर्न्स भेटत असतात. करन्सीज म्हणजे आपले जे USD किंवा GBP किंवा JPY आहे ना, ह्या डिफरंट टाईपच्या ज्या करन्सीज आहे त्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट आपण शेअर मार्केटद्वारे करू शकतो. म्युच्युअल फंड मध्ये पण आपण पुढे पाहणार आहोत. म्युच्युअल फंड म्हणजे काय, म्युच्युअल फंड मध्ये पण आपल्याला बऱ्यापैकी रिटर्न्स भेटत असतात. ओके, तर आता फर्स्ट प्रायमरी मार्केट काय आणि सेकंडरी मार्केट काय. ओके, तर प्रायमरी मार्केट म्हणजे काय, जेव्हा कंपनीला काही अमाऊंटची मीन्स कसं की त्यांना आपली जी ग्रोथ आहे ती इन्क्रीज करायची, तेव्हा अमाऊंटची गरज आहे, तेव्हा पहिल्यांदा IPO लॉन्च करते. IPO म्हणजे काय, इनिशियल पब्लिक ऑफर. IPO काय करते, एक्सचेंजद्वारे काय करते, लॉन्च करते. जे बायर्स आहे ते कंपनीकडून एक्सचेंजद्वारे काय करतात, शेअर्स काय करतात, एकखटी बाय करतात. कंपनीला एकखटी अमाऊंट मध्ये काय पैसा भेटतो आणि कंपनी स्वतःची ग्रोथ करत असते. ओके, तो फर्स्ट जेव्हा कंपनी IPO लॉन्च करते एक्सचेंजला, तर तो पार्ट म्हणजे काय असतो, प्रायमरी मार्केट. ओके, तिथून आपले जे सेलर्स बायर्स काय करतात, बाय करतात. आणि नेक्स्ट ऑलरेडी लिस्ट झालेले जे शेअर्स ते आपल्यातच काही बायर्स आणि काही सेलर्स मध्ये काय करतो आपण, सेलिंग किंवा बाईंग करत असतो. त्याला म्हणत असतो आपण सेकंडरी मार्केट. ओके, तर प्रायमरी मार्केटमध्ये आपण सेम राईट इश्यू किंवा ऑफर फॉर सेल किंवा बोनस इश्यू अशा प्रकारचे जे पार्ट्स आहे ते आपण लिस्ट करत असतो. 1 मिनिट होल्ड करा. तर आपण प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटचा पार्ट पाहत होतो. तर प्रायमरी मार्केटमध्ये जे फर्स्ट टाइम लॉन्च होता म्हणजे राईट इश्यूज किंवा बोनस इश्यू किंवा दुसरं अजून तुमचे IPO हा प्रायमरी मार्केटचा पार्ट येतो. आणि सेकंडरीचा म्हणजे काय, तर ऑलरेडी जे लिस्टेड जे शेअर्स किंवा डिबेंचर्स बॉन्ड्स ते आपण बाय सेल करत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, सेकंडरी मार्केट. ओके, आता म्युच्युअल फंड्स म्हणजे काय. की आपल्याला प्रत्येकाला माहित आहे की ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये काय करायची, इन्व्हेस्टमेंट करायची, पण आपल्याला काही प्रॉपर नॉलेज नाही की कोणत्या शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर पण आपल्याला रिटर्न्स चांगल्या प्रकारे घ्यायची, तर ते म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे ज्याला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी टाइम नाही, लॉंग टाइम साठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर अशाने म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तरी चालते. तर असे 2 टाइप्स कोणते, एक SIP आणि एक लमसम. तर SIP म्हणजे काय आणि लमसम म्हणजे काय हे समजून घ्या. त्या अगोदर म्युच्युअल फंड्स हे काय, तर तुमच्याकडे एक लमसम एक अमाऊंट आहे, ते काय करता, तुम्ही एखादा कोणत्या पण टाईपची जी म्युच्युअल फंड्स आहे, सपोज आता एखाद्या कंपनीचं नाव घेतो, आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड, ऍक्सिस म्युच्युअल फंड किंवा अदर टाईपचे जे म्युच्युअल फंड्स आहे, त्यांचे प्रत्येकाचे काय असतात, फंड मॅनेजर्स असतात. ते फंड मॅनेजर्स काय करतात की त्यांना ज्या कंपनी चांगल्या वाटतं त्या कंपनीमध्ये काय करते, इन्व्हेस्टमेंट करतात. त्याचा जो रिटर्न हे दोन्ही देतात, प्लस पण देतात आणि मायनस पण, हे दोन्ही इन्व्हेस्टर्सला रिटर्न्स देत असतात. ओके, तर आता लमसम म्हणजे काय आणि SIP म्हणजे काय हा पार्ट पाहून घेऊ. सपोज आता मार्केटमध्ये डाऊन होतं, तुमच्याकडे एक चांगली एक्स अमाऊंट होती बऱ्यापैकी, तेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली. ओके, म्हणजे लमसम अमाऊंट म्हणजे एकखटी अमाऊंट तुम्ही काय करताय, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय चांगल्या म्युच्युअल फंड मध्ये, तो पार्ट म्हणजे लमसम. त्याचा फायदा काय होतो, जेव्हा मार्केट डाऊन आहे तेव्हा जर आपण लमसम अमाऊंट मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट भेटतो. पण ही लमसम अमाऊंट कधी पण हायर जेव्हा मार्केट असतं त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नाही. नेक्स्ट SIP म्हणजे काय, SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तर आपली जी SIP काय, आपण प्रत्येक मंथली विकली कशा प्रकारे करू शकतो, म्हणजे मार्केटचे चढ उतार असतात, त्या मार्केटच्या चढ उतारामध्ये आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ही प्रत्येक महिन्यात होत असते. महिन्याला आपले जे अमाऊंट आपली कट होत असते, 1000ची 2000ची 500ची कोणती पण आपण SIP केली तर त्याचा पण रिटर्न्स आहे आपल्याला लॉंग टर्म. तर जर मागचा सिनेरिओ पाहिला तर
SIP मध्ये किंवा रिटर्न्स किंवा म्युच्युअल फंड मध्ये कमी रिटर्न्स आहे, पण ज्याला जास्त काळासाठी जर होल्ड करायचं त्यांनीच SIP किंवा म्युच्युअल फंड मध्ये आता इन्व्हेस्टमेंट करायची, कारण की शॉर्ट टर्म आता खूप रिस्क आहे. ओके, तर SIP म्हणजे काय, आपली मंथली मार्केटच्या चढ उतारामध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होत असते. लमसम मध्ये एकदाच जेव्हा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा जे मार्केट असतं त्याच्यानुसार आपली जर मार्केट अप झालं तर आपली इन्व्हेस्टमेंट काय होत असते, ग्रोथ असते. हा पार्ट म्हणजे काय, म्युच्युअल फंड. ओके, आता कशा प्रकारे आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, तर शेअर मार्केटमध्ये आपल्याला रिक्वायर्ड काय आहे की डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट. ओके, डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय. ओके, तर आपल्याला प्रत्येक जण आपण काय करतो, बँकेत जात असतो. बँकेत जातो तर आपण तिथं काय करतो की आपली जी रुपीज अमाऊंट आहे ती काय करतो, आपण तिथे डिपॉझिट करतो किंवा विड्रॉल करतो. म्हणजेच आपल्याला टाकण्यासाठी किंवा विड्रॉल करण्यासाठी काय लागतं, अकाउंट लागतं, सेव्हिंग अकाउंट. तसंच जर स्टॉक मार्केटमध्ये आपल्याला शेअर्स बाय सेल करायचे त्यासाठी जर जे लागणार अकाउंट त्याला डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट म्हणतात. ओके, तर ट्रेडिंग अकाउंट काय, डीमॅट अकाउंट काय हे समजून घेऊया. ओके, दोन वेगवेगळे पार्ट आहे का सिंगल पार्ट आहे हे समजून घेऊया. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, जेव्हा आपण शेअर्स काय करतो, बाय सेल करतो. ओके, म्हणजे शेअर्स बाय सेल करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतो, तिथून आपण जे बायर्स आणि सेलर्स त्यांच्याद्वारे बाय आणि सेल करू शकतो. ओके, तो पार्ट म्हणजे तुमचा ट्रेडिंग अकाउंट. ओके, बाय सेल करण्यासाठी जे अकाउंट लागतं ते ट्रेडिंग अकाउंट, आणि जे बाय केलेले शेअर्स आहेत ते कुठेतरी आपल्याला ठेवावं लागतील. ओके, ते ठेवण्यासाठी लागतं काय, डीमॅट अकाउंट. म्हणजे असं आपलं सेव्हिंग अकाउंट मध्ये रुपीज होल्ड करतो त्याप्रमाणे जे शेअर्स डिजिटल फॉर्म मध्ये आपण डीमॅटला होल्ड करत असतो. म्हणजेच दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय, डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट. ओके, दोन्ही कंबाईन असतात, डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट. काहींचं फक्त डीमॅट अकाउंट असतं म्हणजे जे शेअर्स फक्त होल्ड करण्यासाठी यूज करतात, तर काहींचं दोन्ही कंबाईन असतं, सेपरेट डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट. ओके, आता यासाठी रिक्वायरमेंट काय असते, आधार कार्ड, पॅन कार्ड, चेक किंवा बँक डिटेल्स. ओके, ह्याद्वारे किंवा बँक स्टेटमेंट किंवा ITR ह्याद्वारे आपण जे डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट हे काय करू शकतो, ओपन करू शकतो. ओके, एक मिनिट. हा बोला सर. हॅलो कुलकर्णी सर, बोला. तुमचं काय इश्यू नसेल तर मग ऍटलिस्ट म्हणजे सांगा तरी, किंवा असं हँड रेज आहे म्हणून मी बोललो. ओके, काही इश्यू नसेल तर ओके. काहींना जर काही इश्यू असेल तर मला चार्ट मध्ये टाकू शकता किंवा डायरेक्टली हँड रेज करू शकता. ओके, तर आता हे जे मार्केट आहे ह्या मार्केटला कोण रेग्युलेट करतं किंवा कुठं चालतं, तर ह्या मार्केटची आपण जसं ट्रेडिंग सांगितलं की शेअर्स बाय आणि सेल करायचे कोणत्याद्वारे, तर एक्सचेंजद्वारे. दोन टाईपचे एक्सचेंज आहे, एक NSE आणि BSE. NSE मीन्स नॅशनल स्टॉक एक्सचेंज, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आपण डायरेक्टली साईटवर जाऊया. ओके, आता आपण सगळा पार्ट एक्सप्लेन करणार आहोत. आपण स्टार्टअप चालू झाले आता शिक. ओके, तर आपण जी ही NSE ची वेबसाईट पाहतोय, बरोबर आहे. या NSE ची जी वेबसाईट आहे, ह्या NSE च्या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या प्रकारचा डाटा भेटत असतो. म्हणजे डिफरंट टाईपचे शेअर्स पाहताय तुम्ही, टाटा स्टील, JSW स्टील, ग्रासिम किंवा बजाज फायनान्स, बजाज फिजोर, असे नंबर ऑफ जे शेअर्स आहे. ओके, या NSE आणि सेम BSE. ओके, काही जे शेअर्स आहे हे काही शेअर्स काय असतात, NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट असतात. काही जे शेअर्स आहे BSE मीन्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्ट असतात. आणि काही जे शेअर्स आहे दोन्हीमध्ये पण लिस्ट असतात, BSE मध्ये पण आणि NSE मध्ये पण. ओके, तर आपण ते डिटेल मध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या टाईपचे शेअर्स आहे हे पण पाहणार आहोत. फक्त आपण आता पार्ट कोणता पाहतोय की NSE आणि BSE काय, आणि NSE BSE आपल्याला दोन्ही काय करतात की आपल्याला ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे, आपण तिथून बाय सेल करू शकतो. तर आता ह्या दोन्ही एक्सचेंजला, काही कंपनीजला, काही ब्रोकर्सला रेग्युलेट कोण करतं, तर SEBI मीन्स सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे जे काही ऑथॉरिटी SEBI ही एक्सचेंजला पण रेग्युलेट करतं. नेक्स्ट तुमचे जे ब्रोकर्स आहे त्यांना पण रेग्युलेट करतं, ज्या कंपनीज आहे त्यांना पण रेग्युलेट करतं, आणि गाईडलाईन्स जे कस्टमर्स आहे किंवा जे क्लायंट्स त्यांना पण गाईडलाईन्स काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं. ओके, तर समजलं. तर आपण कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, जर आपल्याकडे डीमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट असलं तर ते सेव्हिंग अकाउंटला लिंक असतं, तर आपण फंड ट्रान्सफर करून आपण त्यामध्ये ट्रेडिंग
करून शेअर्स बाय सेल करू शकतो. ओके, आणि कोण रेग्युलेट करतं तर सेबी. आणि कोणत्या टाईपचे दोन एक्सचेंज आहे, NSE आणि PSE. ओके, आता मेन इक्विटी मार्केट म्हणजे काय. इक्विटी मार्केट म्हणजे काय, आपण एखादी कंपनी आहे, ह्या कंपनीची काय करतो, शेअर्स घेतो. ओके, म्हणजेच काही प्रमाणात आपण काय होत असतो, एक हिस्सेदार. ओके, म्हणजेच आपण फार 10 शेअर घेतले किंवा 1 शेअर घेतलं किंवा 1000 शेअर घेतले किंवा 10,000 शेअर घेतले, आपण काहीतरी 0.00% मध्ये काय असतो, कंपनीची काय असतो, हिस्सेदार. ओके, म्हणजेच की कंपनीची जे प्रॉफिट लॉस आहे किंवा कंपनीचा जो बेनिफिट आहे तो आपल्याला भेटत असतो. तर आता कंपनीची जी ग्रोथ कशा प्रकारे होते, कंपनी सोबत आपल्याला माहिती आहे की तुम्ही एखादी कन्सिडर केली की महिंद्रा एखादी कंपनी कन्सिडर केली, त्याच्यासोबत ट्रॅक्टर्स किंवा ज्या गुड व्हेकल्स किंवा अदर ज्या कार्स ह्या विकल्या जात्या. ओके, त्यांची चांगली ग्रोथ जर चांगले सेल्स झाले तर चांगल्या प्रकारे तो जो शेअर आहे तो काय अप होईल. अशा प्रत्येक फॅक्टर आपण फॅक्टर पण पाहणार कशा प्रकारे प्राइस चेंज होता, तर त्याप्रमाणे आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर इक्विटी मार्केट म्हणजे काय की आपण त्या कंपनीचे थोड्या अमाऊंट मध्ये काय होत असतो, शेअर्स होल्डर होत असतो, कंपनीचे हिस्सेदार होत असतो. ओके, तर आता एक मिनिट. ओके, कोणाला काही इश्यू म्हणजे प्रत्येकाकडे काहीतरी इश्यू असू शकतो, त्यामुळे कारण की बाकीच्यांना स्क्रीन दिसते आणि आवाज पण बऱ्यापैकी येतोय. ओके, तर प्रत्येकासोबत काही जे न्यू असतील सोबत झूम मीटिंग, तर प्लीज एकदा आजचे दिवस जरी एखादा पार्ट मिस झाला किंवा तरी ते नंतर आपण करून घेऊ. ओके, तर आता कोणकोणत्या प्रकारचे आपण शेअर समजला की कंपनीचे हिस्सेदार होत असो, तर कशा प्रकारे शेअर बाय करायचा, कसा सेल करायचा, कधी बाय करायचा, कधी नाही बाय करायचा, हा पण पार्ट पाहणार आहोत. ओके, तर आता 3 टाईपचे पार्ट आहेत. फर्स्ट आपण इंट्राडे पाहूया. ओके, आपलं जे इक्विटी मार्केट आहे, हे इक्विटी मार्केट काय असतं, सकाळी 9ला चालू होतं तर दुपारी 3:30ला काय होत असतं, क्लोज. 9 ते 3:30 मध्ये आपण इक्विटी मार्केटमध्ये शेअरची बाय सेल करू शकतो. जर एखादा शेअर आपण आजच घेऊन आजच विकतोय, ओके, म्हणजे 9:15ला घेऊन आपण 3:30 पर्यंत एखादं विकतोय, तर त्याला आपण काय म्हणतो, इंट्राडे. ओके, म्हणजे आजच घेऊन काय करतो, आजच शेअर जर विकत असलो तर त्याला आपण काय म्हणतो, इंट्राडे. आणि एखादा शेअर आज घेऊन आपण काही वीकनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी जर विकत असलो, ओके, काही दिवसांनी विकत असलो, तर त्याला आपण काय म्हणतो, डिलिव्हरी. ओके, इंट्राडे म्हणजे काय, शेअर्स आज घेऊन आजच विकणे, त्याला काय म्हणतो आपण, इंट्राडे. डिलिव्हरी म्हणजे काय, आज घेऊन आपण काही दिवसांनी, काही वीकनी, काही महिन्यांनी, काही वर्षांनी जर विकत असलं त्याला काय म्हणता, डिलिव्हरी. बाय टुडे सेल टुमॉरो म्हणजे काय, BTST म्हणजे काय, आज घेऊन आपण तो शेअर काय करतोय, उद्या विकतोय. आता तुम्ही म्हणशील आज घेऊन आज विकतो किंवा एखादा म्हणून आज घेऊन उद्या विकतो, काही म्हणतो आज घेऊन नंतर विकतो, तर प्रॉफिट अँड लॉस कसा. तर प्रत्येकाला सांगू इच्छितो, सोबत एखादा शेअर्स आहे आपण पाहूया. सपोज हा जो शेअर आपण पाहूया, सपोज 6 मंथचा ह्या शेअरचा ग्राफ आहे. सपोज जेव्हा मार्केट डाऊन होतं तर हा शेअर होता जवळ नियर अबाउट किती, मी झूम करतो थोडी स्क्रीन. ओके, नियर अबाउट चालू होता सोबत 320 पर्यंत आला होता 25 मार्चला. नंतर तो काय झाला, शेअर्स काय अप झाला. सोबत तुम्ही इथे मार्च मध्ये घेतला आणि इथे गेला जवळजवळ किती 425च्या नियर 420च्या नियर अबाउट जून मध्ये गेला. तर तुम्ही जवळजवळ नियर अबाउट 120ची आपल्याला किती दिवसामध्ये भेटली असती, काही महिन्यामध्ये काय केलं असती, आपल्याला प्रॉफिट भेटला असता. ओके, सेम त्याच पद्धतीने सोबत आपण दिवसाचं पाहूया काही. ओके, जर तुम्ही इथं घेतला असता सोबत किती 417ला, तर इथं हाय गेला जवळजवळ किती 443, 443. म्हणजेच पहा 420ला सोबत 420ला बाय केला, 440ला तुम्ही काय केलं, सेल केलं 20 पॉईंटचा फक्त किती दिवसात, हा 14ला होता आणि 15ला किती झाला 443. म्हणजे एका दिवसात, म्हणजे आपण म्हणतो बाय टुडे सेल टुमॉरो, म्हणजे आपण 14ला घेतला आणि 15ला विकला. ओके,
त्याला काय म्हणणार आपण, बाय टुडे सेल टुमॉरो. ओके. आणि एखाद्या सोबत जास्त दिवसासाठी घेतला तर आपण जसं आपण पाहिलं होतं की ग्राफ, इथं सोबत मी बाय केला 29 जूनला, सोबत इथं काय केलं जुलैला काय केलं विकला, त्याला काय म्हणणार आपण डिलिव्हरी. किंवा तुम्ही 6 मंथ साठी घेतला किंवा इयर साठी घेतला त्याला डिलिव्हरी. आणि एक 1 डे म्हणजे काय, सपोज आजच्या सपोज हा 1 डे चा ग्राफ आहे, तर आपण इथं बाय केला 426 ला काय केला बाय केला सोबत, आणि इथं काय केलं आपण 434 ला काय केला सेल केला. म्हणजे आपण सोबत 100 क्वांटिटी घेतला, आपल्याला 5 पॉईंट भेटले, 500 रुपये आपल्याला एका शेअर माग किंवा म्हणजे एका ट्रेड माग आपल्याला प्रॉफिट. अशा प्रकारे आपण म्हणजेच काय की इंट्राडे, पीटीएसटी, डिलिव्हरी ह्यामध्ये आपण बाय सेल करत असतो. बीटीएसटी हा ऑप्शन असा नसतो, म्हणजे आज घेतला तुम्ही, ओके, मी मार्जिनवर घ्या किंवा डिलिव्हरी घ्या, फक्त हा एक पार्ट आहे. म्हणजे आज घेऊन तुम्ही विकताय असा काय ऑप्शन नसतो की तुम्ही आज घेतलाय तर तो उद्या विकावा लागणार ऑटोमॅटिक. तुमच्यावर डिसिजन आहे. आज घेऊन तुम्ही उद्या नाही विकला, परवा विकला की त्याच्या 4-5 दिवसांनी तो ऑटोमॅटिक डिलिव्हरीत जातो. ओके. फक्त ओके. आता जे आपलं जे कन्व्हर्सेशन आहे, सपोज जर आता हा जो पार्ट तो काय आपण काय करणार की एंडिंगला ठेवणार आहे का, कारण की याच्यासोबत डिस्टर्बन्स जे ऍक्च्युअल जो रुटीन चालू असतो काहींचा, तो आपला जो बोलण्याचा तो मध्ये सेशन कोणीतरी गाईड करा त्यांना स्क्रीन दिसत नाही तर त्याची. ओके प्लीज. आता सपोज बीटीएसटी पाहिला किंवा आपण इंट्राडे पाहिला किंवा डिलिव्हरी पाहिला. ओके. तर आपण इंट्राडे म्हणजे आज घेऊन आजच विकतो शेअर, बीटीएसटी म्हणजे आज घेऊन उद्या विकतो. आपण आपल्या मर्जीचं नाही की आज घेऊन उद्या विकला, जर आपल्याला वाढला तर तो विकायचा, तर आज घेऊन उद्या विकला तर तो बीटीएसटी म्हणून, नंतर 2 दिवसानंतर तो डिलिव्हरी जाणार. ओके. नेक्स्ट काही दिवसासाठी होल्ड करतो त्याला आपण काय म्हणतो डिलिव्हरी म्हणत असतो. आता कोणकोणते जे फॅक्टर्स हे शेअर प्राइसला एफेक्ट करतात ते पाहूया. प्रत्येकाला माहिती आहे की जिथं डिमांड वाढली, ओके, जिथं डिमांड वाढली तर त्याची प्राइस काय होत असते इन्क्रीज. म्हणजे बायर्स आणि सेलर्स. बायर्स खूप तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेले, मेथीची भाजी सोबत मेथीची भाजी घ्यायला गेले, एकच भाजीवाला आहे आणि घेणारे खूप आहे, तर त्या भाजीची ऑटोमॅटिक प्राइस काय करतो तो सेलर काय करतो इन्क्रीज करतो. ओके. म्हणजेच बायर्स इन्क्रीज झाले, सेलर्स कमी झाले तर प्राइस काय होती इन्क्रीज. तसंच सेम सेलर्स इन्क्रीज झाले आणि बायर्स कमी. सो मेथीची भाजीवाले खूप आहे आणि बायर्स खूप कमी, सेलर्स जास्त आणि बायर्स काय कमी, तर त्या गोष्टीची प्राइस काय होत असते डाऊन. सेम स्टॉक मार्केटमध्ये पण बायर्स आणि सेलर्स म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोनमुळे जी शेअरच्या प्राइसेस काय होत असतात अप आणि डाऊन. बायर जास्त सेलर्स कमी प्राइस अप, सेलर्स जास्त बायर्स कमी प्राइस डाऊन. ओके. नेक्स्ट कंपनी प्रॉफिटेबल आहे का नाही हा पण पार्ट खूप इम्पॅक्ट करत असतो. म्हणजेच कसा की प्रत्येक इयरमध्ये 4 वेळेस काय असतात कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट असतात. त्या क्वार्टरली रिझल्ट मध्ये कंपनीला प्रॉफिट होतोय का लॉस होतोय, त्यानुसार कंपनीची ग्रोथ होते की नाही ह्याप्रमाणे शेअरची प्राइस काय होत असते इन्क्रीज किंवा डिक्रीज. नेक्स्ट काही काही ज्या कंडिशन इकॉनॉमिकल कंडिशन, आता आपल्याला माहिती आहे की मार्केट का पडलं की इकॉनॉमिकल कंडिशन डाऊन होणार आहे किंवा झाल्या म्हणून मार्केट पडलं. ओके. नेक्स्ट पॉलिटिकल इव्हेंट्स म्हणजे कोणत्या पण राज्याचं किंवा एखाद्या आपल्या पूर्ण देशाचं जर इलेक्शन असलं त्याचा जो कोण निवडून आलं त्यावर पण आपलं मार्केट काय करत असतं रिॲक्ट करत असतं. ओके. इथं पण सेंटिमेंटने आपली प्राइस शेअर प्राइस काय होतं इन्क्रीज किंवा डिफरन्स. ओके. हा पार्ट झाला फॅक्टर्स कोणकोणते शेअर प्राइसला इफेक्ट होतो. नंतर आता 3 टाईपचे आपण एक मेनली पाहूया की लार्ज कॅप काय, मिड कॅप काय, स्मॉल कॅप काय, हा पार्ट पाहूया. ओके. किंवा मार्केट कॅप. तर तो जर लार्ज कॅप, मिड कॅप, हा स्मॉल कॅप म्हणजेच काय कंपनी आहे, कंपनीच्या कॅपिटलायझेशन नुसार त्याचे ग्रुप्स पाडलेले लार्ज, मिड, स्मॉल ह्या टाईपचे. आपण डायरेक्टली शेअर्स पाहूया. सो मी सपोज एनएससीच्या साईटवर गेलो. ओके. एनएससीच्या साईटवर इथं पाहिलं की सपोज इथं निफ्टी 50. ओके.
निफ्टी 50 म्हणजेच काय की जे लार्ज कॅप आहे, म्हणजे ज्यांचं मार्केट कॅपिटल आहे. आपण प्रत्येक जीवनात कोणत्या पण गोष्टी, सो आपण बीपीसीएल पेट्रोल टाकायला गेलो तर आपले भारत पेट्रोलियमचा पेट्रोल पंप दिसतो. ओके, रिलायन्स प्रत्येकाला माहिती, रिलायन्स काय कंपनी. ओके, नेक्स्ट टाटा मोटर्स. अशा ज्या चांगल्या कंपन्या आहेत ज्यांचे कॅपिटल, मार्केट कॅपिटल खूप आहे, त्यांना काय म्हणतो असतो आपली लार्ज कॅप. ओके, आता हा पण पार्ट समजून घ्या, निफ्टी काय आणि सेन्सेक्स काय. ओके, निफ्टी 50 म्हणजे काय, आपल्या ज्या 50 ज्या लार्ज कॅपच्या ज्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांचा काय एक इंडेक्स आहे, म्हणजे 50 कंपन्यांचा मिळून झालेला एक इंडेक्स आहे निफ्टी. आणि सेन्सेक्स म्हणजे काय, 30 कंपन्यांचा मिळून एक सेन्सेक्स झालेला आहे. तर तो काय रिप्रेझेंट करतो की मार्केट आपण डाऊन एक अप आहे. ओके, या 50 चांगल्या शेअर्सवर निफ्टी आणि 30 चांगल्या शेअर्सवर सेन्सेक्स, हा काय करतो आपल्याला इंटिमेट करतो की मार्केट अप आहे का डाऊन. ओके, आता इथं पाहतोय आपण, इथं सेन्सेक्स पाहतोय बरोबर आहे. बीएससी मध्ये काय कन्सिडर केलं तर सेन्सेक्स मध्ये सेम किती आहे कंपन्या आहे, 30 कंपन्या आहे. ओके, आणि एनएससी आपला जो निफ्टी 50 आहे, निफ्टी 50 मध्ये किती आहे, 50 कंपनीज आहे. याच्यावरून आपण मार्केट अप आहे की डाऊन हा इंडेक्सद्वारे आपण समजू शकतो की आज मार्केट डाऊन झालं किंवा मार्केट अप झालं. इंडिव्हिज्युअल शेअर्स नुसार आपण मार्केट प्लस एक डाऊन म्हणू शकत नाही, तर कशामुळे म्हणू शकतो आपण अप अँड डाऊन निफ्टी आणि सेन्सेक्स मुळे. ओके, तर आपण पाहतो तर मिड कॅप, लार्ज कॅप, स्मॉल कॅप काय, तर निफ्टी 50 मधले जे शेअर्स आहे कोणकोणते, बीपीसीएल, कोल इंडिया, टायटन, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, ग्रासिम किंवा हिरो मोटो, हे काय आहे तुमचे लार्ज कॅप. नेक्स्ट मिड कॅप कोणते, जे आयडिया, व्होडाफोन, जेबल फूड, एमआरएफ, टाटा कन्झ्युमर, अशोक लेलँड, हे काय मिड कॅप. म्हणजेच काय की यांचं कॅपिटल हे लार्ज कॅप पेक्षा काय कमी, म्हणून यांना काय म्हणता मिड कॅप. ओके, आणि स्मॉल कॅप म्हणजे काय, जर यांचं मिड कॅप पेक्षाही जे कॅपिटल आहे हे काय कमी, त्यांना काय म्हणता स्मॉल कॅप. तुम्हाला इथे दिसत असेल ग्राफाइट, रॅडिको मोबाईल किंवा आयटीआय, एमसीएक्स, यांना काय म्हणता स्मॉल कॅप. ओके, तर समजलं, लार्ज कॅप ज्या चांगल्या कंपन्या ज्यांचं कॅपिटल जास्त त्यांना लार्ज कॅप, मिड कॅप त्यांच्यापेक्षा कमी कॅपिटल आहे त्यांना मिड कॅप, त्याच्यापेक्षा कमी कॅपिटल त्यांना काय म्हणता स्मॉल कॅप. तर रिस्क अँड रिवॉर्ड रेशोचा जर आपण विचार केला तर लार्ज कॅप मध्ये रिस्क रिवॉर्ड का रेशो असतो कमी, कारण की त्यांच्यात जे रिस्क आहे ती कमी असते. ओके, व्होलॅटिलिटी कमी असते, म्हणून आपण जे मोस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट कशामध्ये गेले पाहिजे लार्ज कॅप मध्ये. आणि मिड कॅप, स्मॉल कॅप मध्ये काय असतं, खूप व्हेरिएशन असतात, प्लसचे पण आणि मायनसचे पण. त्यामुळे रिस्क अँड रिवॉर्ड रेशो खूप हे असतो, म्हणजे आपल्याला पूर्ण प्रॉपर नॉलेज असल्यावर आपण काय करायची, मिड कॅप आणि स्मॉल कॅप मध्ये काय करायची, इन्व्हेस्टमेंट करायची. ओके, आता कोणीतरी विचारलं, सपोज मी 1 लाख जर इन्व्हेस्टमेंट केले तर मला किती भेटणार रिटर्न. सर, आपण कोणता शेअर कोणत्या टाइमला बाय करतोय, ओके, त्यावर आपण डिपेंड आहे. तर तुम्ही पाहिलं की जर बीपीसीएल शेअर्स आहे हा एका दिवसात किती 1 डे मध्ये किती पॉईंट अप झालेला आहे, जवळजवळ 12%. 12% 1 डे मध्ये आपल्याला यांनी रिटर्न दिलेले. जर आपण एफडीचा विचार केला तर 1 इयर मध्ये भेटतात. ओके, 1 इयरचे 1 डे मध्ये सुद्धा रिटर्न भेटतात प्लसचे, आणि सेम तसंच जसे प्लस भेटतात तसेच मायनसचे पण रिटर्न भेटतात. ओके, आता तुम्ही इथं विचार केला तर इथं सपोज हा जो हिंदल्को शेअर हा 2% 1 डे मध्ये पडला. जर तुम्ही प्रॉपर टाइम आणि प्रॉपर टाइमला एंट्री आणि एक्झिटचा व्यवस्थित केली, तुमचा पाथ, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची की ट्रेडिंग करायची, हा जो पाथ डिफाईन केला तर तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या प्रकारे रिटर्न्स भेटतील. ओके, तुमच्यावर आहे, तुम्हाला 500 रुपयामध्ये समाधान आहे की 1000 मध्ये समाधान आहे की 10,000 मध्ये समाधान आहे, त्या पटीत तुमचा रिस्क अँड रिवॉर्ड रेशो. मार्केटमध्ये तुम्ही खूप पैसा कमवू शकता, पण हा गोष्ट सगळ्यात महत्वाची, कारण की त्याला जसं तुम्ही जेवढं प्रॉफिटचा विचार करणार तेवढं लॉसचा पण तुम्हाला विचार करायला लागेल, कारण की दोन्ही गोष्टी सेमच आहे की प्रॉफिट अँड लॉस. तुमचं एंट्री आणि एक्झिट पॉईंट जर व्यवस्थित असलं तर तुम्ही त्या रिटर्न्स मध्ये कमवू शकता. कारण मी अमाऊंट सांगत नाही, तुम्हाला वाटलं तर तुम्ही 500 रुपये डेली कमवू शकता, तुम्हाला वाटलं तर 10,000 रुपये कमवू शकता, पण त्याची मार्केटची डिफरंट आहे. म्हणजे फ्युचर्स, ऑप्शन्स, कमोडिटी किंवा बाकीची जे तुमचं इक्विटी मार्केट, तुम्हाला व्हेरिएशन मार्केटमध्ये वेगवेगळ्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही रिटर्न्स कमवू शकता. पण जेवढं तुम्ही रिटर्नचा विचार करा तेवढं तुम्ही लॉसचा पण विचार करावा, कारण की आपल्याला मार्केटमध्ये आपण घेतलंय तर एंट्री केली तर आपण सगळे प्लस जाणार हे पण नाही, बरोबर आहे. त्यामुळे प्रॉपर टाइम एंट्री आणि प्रॉपर टाइम एक्झिट हेच आपल्याला ह्या क्लासेस मध्ये आपण शिकतोय. ओके,
नंतरचा पार्ट पाहतो आपण इक्विटी डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे काय. तर फ्युचर्स आणि ऑप्शन्स, त्याच्यामध्ये कॉल ऑप्शन काय, पुट ऑप्शन काय, याची डिटेल्स आपण सेशन्स घेणार आहोत. तर फ्युचर म्हणजे काय, जसं आपण हा एक शेअर आहे, एखाद्या आपण एखादं एक्झाम्पल घेऊया, ऍक्सिस बँकचा हा एक शेअर आहे. ओके, त्याचा जो फ्युचर मध्ये डायरेक्टली लॉट साईज आहे. ओके, तर आपण इथं डेरिव्हेटिव्ह मार्केट पाहूया. ओके, जर आपण ह्या ऍक्सिस बँकचा जर फ्युचर पाहिला, ओके, तर याची लॉट साईज आहे जो नियर अबाउट 1200. ओके, कितीची लॉट साईज आहे, 1200. म्हणजे आपण ही एक लॉट बाय केलाय फ्युचर मध्ये, तर त्याची मुवमेंट किती होती, 1200 रुपयाची. म्हणजे फ्युचर मार्केटमध्ये आपण काय करतो, एका लॉट मध्ये काय करत असतो, शेअर्स काय करत असतो बाय, ना 1 2. इक्विटी मार्केटमध्ये आपण काय करतो, 1 शेअर घेऊ शकतो, 2 शेअर घेऊ शकतो, 10 15 20 1000 2000 अशा किती पण पटीत घेऊ शकतो शेअर. तसं डेरिव्हेटिव्ह मार्केट म्हणजे फ्युचर्स मध्ये आपण काय करतो, आपल्याला लॉट बाय करायला होतं. म्हणजे एक फिक्स एक्सचेंजने एक ठरवून दिलेली जी लॉट साईज आहे त्यावर आपण काय करतो, बाय सेल. याच्यात ह्यूज अमाऊंट मध्ये प्रॉफिट पण आहे, ह्यूज अमाऊंट मध्ये लॉस पण आहे. आता जर एका सरांनी विचारलं होतं की सर मी किती कमवू शकतो लाखावर, तर इथंच लगेच सांगतो सर, याचं लॉट साईज आहे 1200. ओके, ऍक्सिस बँकचं शेअर आहे. ओके, तुम्ही इथं घेतलं, सोबत चालू होता 11 वाजता किती 426 चालू होता. ओके, तर इथं गेला किती 434, म्हणजे नियर अबाउट 8 पॉईंटचा, किती पॉईंटचा डिफरन्स झालाय, 8 पॉईंटचा. $1200 × 8, सर तुम्ही 9600 1 डे मध्ये कमवले असते. प्रॉपर टाइम डे इथं एंटर केला असताना इथं एक्झिट केलं असतं. पण जर तुम्ही सेम इथं बाय केला असताना, इथं जर बाय केलाय नाही तर तो खाली डाऊन झाला असता, तेवढेच तुमचे काय असते, लॉस पण झाले असते. म्हणजे एवढा ह्यूज अमाऊंट मध्ये प्रॉफिट कशामध्ये येतो, फ्युचर्स मार्केटमध्ये. तर फ्युचर मार्केट म्हणजे काय की आपलं जे मार्केट आहे हे कशामध्ये असतं, लॉट साईज मध्ये. काहींची सोबत 1200, काहींची 1500, काहींची 1000, काहींची 10, काहींची 20, काहींची 50. प्रत्येकाच्या मार्केट कॅपिटलायझेशन नुसार जी लॉट साईज आहे काही डिफरंट आहे. आणि जे ठराविक शेअर्सलाच फक्त फ्युचर्स आणि ऑप्शन्स काय अवेलेबल आहे. ओके, तर फ्युचर्स म्हणजे काय, फक्त लॉट साईज मध्ये, आणि त्याला एक्सपायरी असते. एक्सपायरी मीन्स काय की आपण तो इथं दिसतोय तुम्हाला 30 जुलै, 27 ऑगस्ट, 24 सप्टेंबर, ही जी एक्सपायरी, ह्या एक्सपायरी पर्यंत आपण तो काय करू शकतो, बाय आणि सेल करू शकतो. आपण फ्युचर्स हे होल्ड करू शकतो अप टू द एक्सपायरी पर्यंत. ओके, मेन फ्युचर्स का ट्रेडिंग केलं जातं, तर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की इक्विटी मार्केटमध्ये आपण फक्त बाय करू शकतो, नंतर हायला गेल्यानंतर आपण सेल करू शकतो. तसं जे फ्युचर मार्केट आहे, ह्या फ्युचर मार्केटमध्ये आपण आधी सेल करू शकतो आणि नंतर बाय करू शकतो. म्हणजे मार्केट डाऊन होतंय तरी आपण पैसा कमवू शकतो, मार्केट अप होतंय तरी पैसा कमवतो. त्यासाठी आपण काय करतो, फ्युचर्स मार्केटमध्ये काय करत असतो, ट्रेडिंग करत असतो. ओके, नेक्स्ट येतो तुमचा पार्ट आला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. काय, आता फ्युचर्सला पाहिलं की तुम्हाला 1200 शेअर घेताय किंवा हे घेताय, तर त्याला खूप मार्जिन रिक्वायरमेंट असते. ते सांगा तुम्हाला की मार्जिन किती रिक्वायरमेंट आहे. तर कॉल ऑप्शन काय, पुट ऑप्शन काय म्हणजे काय, आपण की मार्केट काय होतंय, अप होतंय तेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो, मार्केट डाऊन होतंय पुट ऑप्शन बाय करतो. ज्याच्याकडे कमी इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याला फ्युचर्स बाय करता येत नाही, 1200 × 400 खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होती, तर तो काय करतो, कॉल ऑप्शन आणि किंवा पुट ऑप्शन बाय करतो. ही डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत, कॉल ऑप्शन काय, पुट ऑप्शन काय, फ्युचर्स काय. तर सिंपल, मार्केट अप होते तर कॉल ऑप्शन बाय करणार, मार्केट डाऊन होतं तर पुट ऑप्शन बाय करणार. आता ऑप्शन चेन पाहूया. ओके, सेम आपण जी ऍक्सिस बँक आहे, ऍक्सिस बँकची ऑप्शन चेन पाहिली, तर मार्केट डाऊन झालं, सोबत ही स्ट्राईक प्राइस आहे, इकडे कॉल्स आहे, इकडे पुट्स आहे. सोबत जर आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार केला, सोबत आपण कन्सिडर केलं की 450चा हा जो कॉल आहे, हा किती चालू आहे, 14.65. म्हणजेच आपली इन्व्हेस्टमेंट किती लागणार, 1200 गुणिले आपण 15 कन्सिडर करू, फक्त 18,000 मध्ये तो कॉल काय करू शकतो, आपण बाय किंवा सेल करू शकतो. ओके, याच्यामध्ये पाहिलं आपण, मी तुम्हाला जसं फ्युचर्स मध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो तसं याच्यामध्ये किती प्रॉफिट होऊ शकतो ते पण दाखवतो तुम्हाला.
जर तुम्ही पाहताय की याचं लो प्राइस किती होती 11.40, हाय प्राइस किती होती 16.65, म्हणजे नियर अबाउट किती 5 पॉईंट डिफरन्स. सेम 18,000 इन्व्हेस्टमेंट सपोज 5 पॉईंट डिफरन्स 5 into 1,200, 6,000चं फक्त 18,000 मध्ये आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस झाला असता. हा याला काय म्हणता ऑप्शन्स. आता ऑप्शनचे टाईप कोणते कॉल आणि पुट. हा मार्केट अप होतो तेव्हा आपण काय करतो कॉल घेतो, मार्केट डाऊन होतो पुट ऑप्शन. हा जो डिटेल पार्ट आहे ओके, हा आपण नेक्स्ट जे फ्युचर ऑप्शनचं जे सेशन आहे त्यामध्ये आपण तो प्रत्येक गोष्ट पाहणार. फक्त आपण इथं आताचं जे सेशन आहे ह्यामध्ये आपण एवढंच समजून घेऊया की फ्युचर्स म्हणजे आपण काय करतो लॉट साईज मध्ये काय करतो बाय करतो आणि मिनिटं ओके. आणि ऑप्शन्स काय आपल्याला कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला मार्केटची व्हेरिएशन म्हणजे अप अँड डाऊन दोन्ही व्हेरिएशन कॅप्चर करायची. तर अपची व्हेरिएशन आपण कॉल ऑप्शननी बाय करून करतो आणि जे डाऊन व्हेरिएशन ते पुट ऑप्शननी आपण मार्केटमधून पैसा कमवू शकतो. ओके. आता कमोडिटी मार्केट म्हणजे काय. आता जसं आपलं इक्विटी मार्केट हे प्रत्येकाला माहिती आहे ओके. तर कमोडिटी मार्केटमध्ये दोन काय एक MCX आणि एक NCDEX आहे. MCX मीन्स काय मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि NCDEX म्हणजे काय नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज. तर प्रत्येक जण आपण इक्विटीमध्ये इक्विटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो, पण कमोडिटी मार्केटमध्ये पण आपण ह्यूज अमाऊंट मध्ये प्रॉफिट कमवू शकतो. तो कसा तर MCX मल्टी कमोडिटी एक्सचेंज मध्ये काय काय ट्रेड होतं प्रिसियस मेटल म्हणजे गोल्ड सिल्वर. नेक्स्ट तुमचं बेस मेटल मध्ये झिंक ॲल्युमिनियम कॉपर निकेल हा पार्ट ट्रेड होत असतो. नेक्स्ट तुमची जी एनर्जी सेक्टर आहे नॅचरल गॅस किंवा क्रूड ऑइल ह्यामध्ये ट्रेड होत असते. तसं NCDEX मध्ये जिरा धना किंवा तुमची जी चना ह्यामध्ये काय होत असतं NCDEX मध्ये काय होत असतो ट्रेड होत असतो. सेम आपण जे पाहिलं प्रिसियस मेटल म्हणजे गोल्ड सिल्वर कॉपर लीड झिंक निकेल ॲल्युमिनियम. एनर्जी मध्ये क्रूड ऑइल. ॲग्री मध्ये मेन काय चना सोयाबीन यामध्ये काय होत असतो ट्रेडिंग होत असतो ओके. त्याची सपोज आपण वेबसाईट पाहूया MCX ची. MCX मीन्स काय मल्टी कमोडिटी एक्सचेंज. त्यामध्ये आपण गोल्ड सिल्वर कॉपर निकेल नॅचरल गॅस याची पण ट्रेडिंग करू शकतो. तर जे कमोडिटी मार्केट आहे ह्यामध्ये काय असतं की सेम फ्युचर मार्केट आपण फ्युचर्स मध्ये आपण बाय सेल करतो ओके. हे गोल्ड सिल्वर यामध्ये प्रत्येकाची काय असते लॉट साईज त्यामध्ये आपण ट्रेडिंग करून पण आपल्याला बऱ्यापैकी प्रॉफिट होत असतो ओके. नेक्स्ट आता करन्सी मार्केट म्हणजे काय. आता आपल्याला जर प्रत्येकाला माहिती आहे आपण देवाणघेवाण करण्यासाठी काय यूज करतो रुपीज यूज करतो ओके. म्हणजे आपल्याला काही वस्तू घ्यायची असते त्याबद्दल आपण रुपीज देतो आपली इंडियन करन्सीनुसार. तर आपल्याला फॉरेन मध्ये आपल्याला देवाणघेवाणाची करायची असते तर आपण कशा प्रकारे देतो तर डॉलर्स किंवा अदर करन्सीमध्ये प्रत्येक कंपनीच्या नुसार. मीन्स आपल्याकडे 4 टाइपच्या मेन करन्सीज आहे. एक USD INR एक युरो INR एक GBP INR आणि एक JPY INR. म्हणजेच काय USD INR म्हणजे US डॉलर इंडियन रुपीज, युरो INR म्हणजे युरो इंडियन रुपीज, GBP INR म्हणजे ब्रिटिश पाऊंड इंडियन रुपीज आणि JPY INR म्हणजे जपानीज येन इंडियन रुपीज. ह्या 4 जे करन्सीज आहे ह्यामध्ये जास्त करून आपल्याकडे ट्रेडिंग होत असतं. आणि जे खालचे जे तुम्हाला 3 दिसत आहे युरो USD ब्रिटिश पाऊंड US डॉलर जपानीज याला काय म्हणता क्रॉस करन्सी. इथं INR चा संबंध नाही म्हणून याला आपण क्रॉस करन्सी म्हणतो. आणि जे फर्स्ट फोर्थ हे काय आपल्या इंडियन च्या INR बेस म्हणून त्याला आपण काय म्हणतो आपले जे करन्सी आपल्या ह्या 3-4 ह्या सगळ्यांमध्ये ट्रेड होत असतो. पण मोस्ट ऑफ जे फर्स्ट फोर्थ आहे त्यामध्ये काय असते ट्रेडिंग होत असते ओके. आता याचा टायमिंग काय असतो सपोज आपण इक्विटी मार्केटचं पाहिलं 9 to 3:30. कमोडिटी मार्केटचा टाइम किती आहे 9 to 11:30 म्हणजे सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 11:30 पर्यंत कमोडिटी मार्केट चालतं. एखादा जॉबला आहे की त्याला वाटलं की इक्विटी मार्केटमध्ये ट्रेडिंग नाही तर तो इव्हिनिंगला कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो. नेक्स्ट करन्सी मार्केट त्याचं टायमिंग किती आहे 9 ते 5 वाजेपर्यंत. 9 ते 5 वाजेपर्यंत पण आपण कमोडिटी मार्केट करन्सी मार्केटमध्ये पण ट्रेड करू शकतो. त्यामध्ये पण आपण ह्यूज अमाऊंट मध्ये प्रॉफिट कमवू शकतो. आता फंडामेंटल अनालिसिस काय टेक्निकल अनालिसिस काय. सगळ्यात मेन येतो की आपल्याला समजलं की मार्केटमध्ये खूप प्रॉफिट कमवू शकतो पण कोणत्या बेसिसवर 2 बेसिसवर. एक फंडामेंटल अनालिसिस आणि एक टेक्निकल अनालिसिस. तर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय कंपनीचं अनालिसिस कंपनीचा सोबत कॉम्पिटिशन काय कंपनीची पुढे ग्रोथ होणार आहे की नाही
किंवा तिचे डिफरंट फॅक्टर्स काय, कंपनी काही कंपनीला कर्ज आहे का, अशा ज्या प्रकारचे नंबर ऑफ ह्यूज अमाऊंट मध्ये जे फॅक्टर्स आहे तो पार्ट म्हणजे काय असतो, फंडामेंटल अनालिसिस. हा डिटेलमध्ये आपण प्रत्येकाचे सेशन घेणार आहे. कमोडिटी मार्केट, करन्सी मार्केट, फ्युचर्स ऑप्शन, फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, हा सगळा पार्ट घेणार. तर फंडामेंटल अनालिसिस म्हणजे कंपनीची जी ग्रोथ होते की नाही ते चेक करणार, कंपनीचे जे प्रोडक्ट्स कोणते ते मार्केटमध्ये पुढे चालणार आहे की नाही तो पाहणार, किंवा कंपनीचे डिफरंट टाईपचे जे फायनान्शियल फॅक्टर्स आहे हे पण फंडामेंटल अनालिसिस मध्ये काय केलं जातं, चेक केलं जातं. नंतर टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, तर टेक्निकल अनालिसिस मध्ये आपण काय करत असतो, डिफरंट टाईपचे चार्ट्स, डिफरंट टाईपचे इंडिकेटर्स, डिफरंट टाईपचे ट्रेंड्स हे अनालिसिस करतो असतो. मोस्ट जे आपला जो मेन पार्ट आहे जर ट्रेडिंगचा, जर आपल्याला फंडामेंटल आणि टेक्निकल, फंडामेंटल कशासाठी लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि टेक्निकल आपल्याला कोणत्या पण इन्व्हेस्टमेंटसाठी आपण टेक्निकलचा यूज करून आपण मार्केटमध्ये काय करू शकतो, ट्रेडिंग करू शकतो. म्हणजे मेन जर पार्ट म्हटलं की मी कोणता शेअर कधी बाय करायचा कधी सेल करायचा, तर या दोन पार्टने, कोणता फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिसने आपण तो शेअर्स काय करू शकतो, बाय आणि सेल करू शकतो. म्हणून हे दोन पार्ट आपल्यासाठी काय खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता मी जे हे सेशन घेतलं हे मी ओव्हरलुक केलंय. ओके, तर आता प्रत्येकाची जी कन्व्हर्सेशन आहे, म्हणजे आता हा जो आत्ताचा जो आपला इंटरॅक्शनचा सेशन आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, जर कोणाचा क्वेश्चन असेल, मी काय करतोय, प्रत्येकाला अनम्यूटचा ऑप्शन देतोय. ज्याचा क्वेश्चन असेल त्यांनी स्वतःहून अनम्यूट किंवा हँड रेज करा. ओके, बोला सर. आता आपण कन्व्हर्सेशनचा पार्ट ठेवतोय. ज्याला कोणाला क्वेश्चन असेल त्यांनी प्लीज विचारा. हॅलो सर, सॉरी सर, आपण म्युच्युअल फंड्स पाहिलं राईट, तर त्यामध्ये आपण SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, तो थोडासा पॉइंट थोडासा कन्फ्युजिंग आहे, तो सांगता का प्लीज. आता SIP म्हणजे काय, आता तुमच्याकडे सपोज जर जसं RD करता, माहिती तुम्हाला RD, ओके, 1000 रुपयाची करता किंवा 2000 ची जे काय करत असेल ती, ओके, तर ती प्रत्येक महिन्याला तुम्ही काय करता, आपल्या बँक अकाउंट मध्ये कट होत असते, प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट होत असते. तसंच SIP मध्ये, म्युच्युअल फंड मध्ये पण काय असतं की तुमची 1000 रुपयामध्ये प्रत्येक तुम्हाला माहिती की ह्या मंथ मध्ये मार्केट डाऊन आहे, पुढच्या महिन्यात मध्ये मार्केट अप आहे, हे जे व्हेरिएशन आहे हे SIP ने काय होतं, कॅप्चर होता. म्हणजे आपण ह्या महिन्यात पण इन्व्हेस्टमेंट गेली, पुढच्या महिन्यात पण, अशी कंटिन्युअसली प्रत्येक महिन्यात इन्व्हेस्टमेंट चालू असते. म्हणजे मार्केटचे चढ उतार हे काय होतं, त्याच्यातून काय होतं, कॅप्चर. ठीक आहे, थँक्यू सर. आता एक क्वेश्चन होता एकदम कोणाचा की व्हॉट इज मीन बाय शेअर. ओके, तर कंपनीचा आपण एक